पीक कर्ज घेण्यासाठी एका महिलेने व तिच्या मुलाने आज तहसील कार्यालयामध्ये जाऊन सातबारा काढला आणि त्यांना धक्काच बसला। आपली वडिलोपार्जित जमिनीच्या सातबाऱ्यावर दुसऱ्याचे नाव दिसत असल्याने झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आला। त्यांनी लगेच कायदेशीर सल्ला घेत गैर अर्जदाराविरोधात पोलीस स्टेशनला धाव घेतली। फिर्यादी अनुसया सुरजुसे राहणार विहीगाव तालुका अंजनगाव सुरजी या महिलेची तिच्या भावाचे वडिलोपार्जित वारसा हक्काने मिळालेली 3 एकर 43 आर जमीन तालुक्यातील बासलापूर येथील तरोडा शिवारात आहे। ती जमीन अमरावती येथील गैर अर्जदार राजा काळे यांनी खोटे कागदपत्र तयार करून हडपली असल्याची लेखी तक्रार स्थानिक पोलीस स्टेशनला अनुसया सुरजुसे यांनी दिली आहे। गैर अर्जदार यांनी 2017 मध्ये बनावट ओळखपत्र व खोट्या सह्या करून बनावट व्यक्तींनी शेत दुसऱ्याच्या नावावर करून दिले असल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे। आम्ही या सर्व प्रकरणात अनभिज्ञ असून आम्हाला व्यवहाराबद्दल काहीच माहीत नसल्याचे या प्रकरणाची चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी फिर्यादी अनुसया सुरजुसे यांनी केली आहे। अनुसयाबाई सुरजुसे बोलत आहे। याईनं खोटे कागदपत्र जमा करून सन्या याईनं खोट्या सह्या देऊन सन्या शेत घेतलं आहे। किती एकर शेत आहे? 4.25 एकर। तुम्हाला कधी माहित पडलं? आम्हाला 2 वर्ष आम्ही तरी नवीन झेरॉक्स काढली आहे ना, सातबारा काढला ते माहिती नवीन सातबारा काढला माहिती। त्याच्यामध्ये नाव आलं त्याचं राजाभाऊ काळेचं। त्याच्यानंतर ते शेत खरेदी झालं आहे म्हणून आम्ही ना ते पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली, वकील साहेब। तुमची काय मागणी आहे आता? आमचं शेत आम्हाला पाहिजे, मिळालं पाहिजे आमचं शेत। मी सागर गणेश सुदूषी अनुसयाबाईचं गणेश सुदूषीचा मुलगा आहे। आमचं शेत तरोडा बासलापूर येथे आहे। ते आम्ही सातबारा काढल्यानंतर आमच्या ते सातबाऱ्यावर खरेदी दुसऱ्याची झाली आहे, नामदेव काळेची। तर आम्ही ना वकील केले आहे, वकील साहेबांना सांगितले आहे, तर रिपोर्ट दिला आहे। तर आम्हाला आमचं वावर मिळालं पाहिजे। ते खोट्या सह्या करून ते वावर घेतलेलं आहे, फसवणूक केल्यानंतर त्याला कारवाई झालीच पाहिजे। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।